हॅलो, मी पल्लवी. तर तुम्ही म्हणाल की ही बाई नवीनच काही काही दाखवत असते. तर ही जी आहे ही माझी शिलाई मशीन, ही पण मी पार्लरमध्येच ठेवली आहे. तर मला पार्लरची पण आवड आहे आणि शिलाई मशीन याकरता घेतली आहे. मी काही ब्लाऊज वगैरे शिवत नाही, पण आपण जे ऑनलाईन ड्रेस मागवतो तर ते फिटिंग करण्यासाठी आणि माझा घागऱ्यांचा जो बिझनेस आहे, म्हणजे गरब्याचे घागरे मी जे रेंटने देते, ती मुली फाडून आणतात किंवा उसवून आणतात आणि बाहेर जर टाकायचे म्हटले तर बाहेर खूप वेळेवर पण मिळत नाही आणि खूप शिलाई पण घेतात. त्यामुळे मी ही मशीन घेतली आहे. मशीन खूप छान आहे आणि दुसरा उपयोग या मशीनचा असा होतो की आपल्या घरी उशीच्या कवर असतात किंवा गादीच्या कवर असतात, मुलांचे फाटलेले कपडे असतात, ते पण आपण यावर सहज शिवू शकतो. आणि आपल्या वेळेनुसार बऱ्याच वेळा मी यावर माझ्या साड्या पण पिको फॉल करत असते, कारण आम्हाला आधीपासूनच पिको फॉलची आवड होती लग्नाच्या आधी, म्हणजे माझ्या माहेरी. त्यामुळे मशीन ही घरात असणं खूप आवश्यक आहे. आणि हा जो ड्रेस आहे हा मी फ्लिपकार्टवरून म्हणजे बोलवला आहे. तो तसा व्यवस्थित आला होता, पण थोडीशी फिटिंग मला हवी होती आणि बाहेर टाकायचं असलं तर कोणीच व्यवस्थित फिटिंग करत नाही. म्हणून मी या ड्रेसची फिटिंग मी स्वतःच करणार आहे. म्हणजे मी स्वतः माझ्या सगळ्या ड्रेसची फिटिंग मी स्वतःच करत असते. आणि आपल्या लेडीजचं कसं असतं की नवीन ड्रेस आला की तो पटकन फिटिंग करून केव्हा घालते आणि केव्हा नाही. तर या ड्रेसचा उद्देश फिटिंग करण्याचा असा होता की मला हा ड्रेस घालून आमच्या शेजारी एक नवीन सलून उघडलं आहे. तर तिथं हा ड्रेस मला घालून मंजिरची हेअरकट करायची होती, म्हणजे हेअरकटला न्यायचं होतं. तर म्हटलं चान्स कशाला सोडायचा, आणि आपल्या शेजारी जेव्हा नवीन सलून पडतं आणि ते पण मोठं, तर आपण तिथे नक्की पाहायला जात असतो. तसा मी या ड्रेसचा पण उपयोग झाला. माझा ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. आणि त्यांनी खरंच म्हणजे जे सलून होतं ते खूप छान बनवलं होतं. बजेट पण त्याचा खूप चांगला होता. त्याच्या चेअर आणि त्याचं सामान खूप छान होतं आणि त्याच्याकडे सगळं जे प्रोडक्ट होतं ते सगळं ब्रँडेड होतं. त्याने तसा खूप खर्च केला होता. मलाही पार्लर पाहायचा हा एकच चान्स होता, कारण की त्याला माहीत नव्हतं की माझं पण पार्लर आहे. पण मला इतकं मोठं पार्लर करायचं नाही आहे, छोटंसं का होईना, पण मला माझं स्वतःचं पार्लर हवं आहे. तर आता मंजिरची हेअरकट इथं चालू आहे आणि तिचं हेअरकट करण्याचा उद्देश हा आहे, आता स्कूल चालू होणार आहे आणि तिला हेअरकट करायची होती. तर मला असं वाटलं की नवीन पार्लर पण आहे, आपलं पार्लर पण बघणं होतं आणि आपल्या लेडीजची एक उत्सुकता असते की पार्लर कसं असेल, काय असेल. तर त्यामुळे आम्ही हे पार्लर इथं बघायला आलो होतो. नवीन ड्रेसचा पण ओपनिंग झालं, पार्लरचं पण पाहून झालं आणि मंजिरचा हेअरकट पण झाला. आपण बाया खूप हुशार असतो असं मला वाटतं. जोपर्यंत आम्ही हेअर कटिंगला गेलो होतो तोपर्यंत घरी कबीरनी काय केलं असेल काही माहिती नाही, पण नक्कीच ज्या पप्पांनी व्हिडिओ आम्हाला पाठवणारच आहे ते, तेव्हा बघू काय होतं. तर आमच्या मंजिरची आता हेअरकट रेडी झाली आहे आणि मंजिरचा लूक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर मंजिरचा हा छोटासा जरी लूक असला तरी खरंच चेहरा खूप चांगला दिसत होता आणि त्याची जी टेक्निक होती हेअरकट करण्याची ती पण मला खूप आवडली होती. त्यामुळे मलाही असं वाटलं की आपण पण एखादा हेअरकट करूया, पण सध्या नको, जेव्हा मी करेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. तर आता हा मंजिरचा फायनल लूक आहे. तसं पण ती छानच दिसत आहे हेअरकटमध्ये, पण उपयोग काहीच नाही, कारण की 4 दिवसामध्ये स्कूल चालू होणार आहे आणि नंतर तिला 2च वेण्या घालायच्या आहे. त्या आपण सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आणि मॅडम घरी आल्याबरोबर मॅडमला करायचं होतं आज चॉकलेट, ते पण तिने स्वतःच्या हातानेच तिला करायचं होतं. त्यामुळे मी तिला नाही म्हटलं नाही. आणि हा जो कबीर आहे, तुम्हाला मी नेहमी सांगत असते, कबीरला किचनचा ओटा खूप आवडतो. त्याचा पूर्ण अर्धा दिवस तर त्या किचनच्या ओटा नक्की जातो. कसं असते काय माहिती या लहान मुलांचं. मी माझ्या मुलीला कधीच नाही म्हणत नाही. तिला जी गोष्ट करायची असते मी तिला करू देते. म्हणजे स्वयंपाक करायचं असेल तेव्हा तिला करू देते, कारण त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि ते स्वतः काहीतरी करण्याची जेव्हा आवड दाखवतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. जेव्हा आम्ही हेअरकटला गेलो होतो तेव्हा आमच्या कबीरने असा पसरा केला होता. हे दोघं असे नमुने आहेत की यांना पसरा केल्याशिवाय अजिबात करमत नाही. आता मंजिरीचं चॉकलेट पण रेडी झालं आहे आणि ही मंजिरीचं चॉकलेट मंजिरी खाऊन एकदम छान म्हणाली, मम्मी चॉकलेट खूप छान झालं आहे. जेव्हा तिनेच चॉकलेट बनवलं आणि ती स्वतःच त्या चॉकलेटची स्तुती करते आहे. पण मला असं वाटतं की मुलांना त्यांना जे हवं करायचं आहे त्यांना ते करू द्यावं, कारण त्यांनी मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना वाटतं खरंच आपण पण काहीतरी करू शकतो. तर असे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय. कसं आहे मंजिरी? मी बनवलेलं चॉकलेट खूपच मस्त आहे. कोकोनटचं चॉकलेट कसं भेटायचं तसंच आहे, आणि त्या कोकोनटची फिलिंग पण आहे.